मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 11 वर्षांपासून अविरतपणे आरोग्य शिबिर सुरू आहे। महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागामध्ये 2 ते 3 आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आली आहेत। 16 फेब्रुवारी 2024 पासून आरोग्य शिबिर सुरू असून आज प्रभाग क्रमांक 20 मधील आज दुसरे आरोग्य शिबिर हे बुधवार पेठ कणवाडकर हौद शाळा नंबर 11 येथे आयोजित करण्यात आले होते। या शिबिरामध्ये रक्तलघवी तपासणी, प्राथमिक चाचणी, लहान मोठे आजार, मोफत डोळे तपासणी करून अल्प दरात चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन, हृदय तपासणी, महिलांचे आजार तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली। या शिबिराला नागरिकांतून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। प्रभाग क्रमांक 20 मधील हे दुसरे शिबिर असून उपक्रमातील हे 6वे शिबिर आहे। सर्व ठिकाणी चांगला प्रतिसाद या शिबिराला मिळत असल्याने अजूनही विविध ठिकाणी भरणाऱ्या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन संगीता हारगे यांनी केले आहे। यावेळी महिला सांगली शहर जिल्हाध्यक्षा संगीता अभिजित हारगे, माजी नगरसेवक आयुबभाई बारगीर, विजयदादा माळी, अभिजित हारगे, महिला मिरज शहराध्यक्षा शारदा माळी, युवा नेते आकाश कांबळे उपस्थित होते। आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त दिनांक 16 फेब्रुवारी पासून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात 1 ते 2 शिबिर घेण्याचे आम्ही नियोजन केलेले आहे। त्या अनुषंगाने आज वार्ड क्रमांक 20 कणवाडकर हौद इथे आरोग्य शिबिर घेण्यात आलेले आहे। या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी, त्याचबरोबर मोतीबिंदूचे ऑपरेशन, त्याचबरोबर जनरल तपासणी होत आहे, तसेच ECG करून देण्याचं काम इथं चालू आहे। तर आजचं हे शिबिर 6वं शिबिर आहे। यापुढेही वेगवेगळ्या भागात आम्ही शिबिर घेण्यात येत आहे, तरी सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करते।